मागील तासाला आपण भूमितीमधील मूलभूत संबोध यामध्ये आपण रेषाखंड, रेषा, किरण, एकरूप रेषाखंड, रेषाखंडाचे गुणधर्म, त्याचबरोबर रेषाखंडाचा मध्यबिंदू, रेषाखंडाची तुलना आणि रेषाखंड किंवा किरण असतील त्यांच्यामध्ये असणारी लंबता आणि एखाद्या बिंदूचे रेषेपासूनचे अंतर याबद्दल माहिती पाहिली. आता आपण या तासाला पुढचा भाग शिकणार आहोत, ते म्हणजे सशर्त विधाने आणि व्यत्यास. आता विधान नेमकी कशाची असतात, तर भूमितीमधल्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना जेव्हा आपण वाक्याच्या रूपात मांडतो त्यावेळेला त्याला आपण विधान म्हणतो, यालाच आपण प्रमेय असंही म्हणतो. तर याची सुरुवात जर आपण बघितली भूमितीची, तर युक्लिड या ग्रीक शास्त्रज्ञाने इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात जे काही भौमितिक गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये सुसूत्रता आणण्याचं काम केलं आणि भूमितीमधल्या संकल्पना एकत्र करून त्यांची पद्धतशीरपणे मांडणी करण्याचं काम हे युक्लिडने त्या काळात केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि आज आपण जी भूमिती शिकतो ती युक्लिडच्या गृहीतकावर आधारलेली अशी भूमिती आपण शिकतो. युक्लिड यांच्या म्हणण्यानुसार काही गोष्टी जर आपण गृहीत धरल्या किंवा ज्या वैश्विक सत्य असणाऱ्या गोष्टी आहेत अशा गोष्टी गृहीत धरल्या तर अनेक गुणधर्म आपण त्या गृहीतकाच्या आधारे आपण सिद्ध करू शकतो किंवा त्याच्याबद्दल आपण शास्त्रशुद्ध गणितीय मांडणी करून त्या विधानांची अर्थातच प्रमेयांची सिद्धता आपण देऊ शकतो. हे सुरुवातीला युक्लिडने आपल्याला दाखवून दिले आणि म्हणून आपण या ठिकाणी सशर्त विधानांचा अभ्यास करतो आहे. मग सशर्त विधान किंवा प्रमेय म्हणजे नेमकं काय? प्रमेयामध्ये जर एखादी विशिष्ट शर्त दिली असेल तर ते सशर्त विधान होतं. आता उदाहरणार्थ समजा आपण पायथागोरसच्या प्रमेयाचा विचार केला तर हे विधान सशर्त पद्धतीने असं लिहिता येतं. आता पायथागोरसचं प्रमेय काय? काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेर जेवढा असतो. हे विधान सशर्त करता येतात. मग हे सशर्त कसं करायचं? तर या ठिकाणी पायथागोरसचं जे प्रमेय आहे आपल्याला सशर्त करता येतं. कसं? तर जर तरचा वापर करू. जर तरचा वापर करू. मग आपल्याला या ठिकाणी सांगता येईल जर काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग जर एखादा त्रिकोण काटकोन असेल, काटकोन त्रिकोण असेल तर
त्यामध्ये कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या किंवा काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो. असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. या ठिकाणी पायथागोरसचे जे प्रमेय आहे ते आपण या ठिकाणी सशर्त बनवले. सशर्त बनवले म्हणजे काय केले तर जर तरचा वापर आपण त्याच्यामध्ये विधानात केले. जर एखादा त्रिकोण काटकोन त्रिकोण असेल तर त्या मध्ये किंवा त्या त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. या ठिकाणी इथपर्यंतचा भाग म्हणजे जर पासून तर पर्यंतचा भाग म्हणजे या विधानाचा पूर्वार्ध, या विधानाचा पूर्वार्ध त्याच्या साहाय्याने आपण पक्ष लिहू शकतो. काय लिहू शकतो? पक्ष. म्हणजे आता समजा या विधानाला अनुसरून आपण एखादी आकृती काढली तर तुम्ही या ठिकाणी सांगू शकता समजा हा एबीसी हा त्रिकोण आहे आणि ह्या जर आपण बी हा 90 अंश सांगितलं तर तुम्ही इथं पक्ष सांगणार की त्रिकोण एबीसी मध्ये कोन बी बरोबर 90 अंश किंवा कोन बी हा काटकोन आहे. हे पक्ष आपण लिहू शकतो कशाच्या आधारे? पूर्वार्धाच्या आधारे. आता उत्तरार्धामध्ये काय दिले तर उत्तरार्धामध्ये तुम्हाला जे साध्य असतं ते साध्य तुम्हाला दिलेलं असतं. मग साध्य काय असेल तर त्यामध्ये कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजेवर असतो. म्हणजेच या ठिकाणी आपण साध्य लिहू शकतो या आकृतीच्या आधारे. काय तर कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजेवर म्हणजे एसी चा वर्ग हा एबी वर्ग आणि बीसी वर्ग यांच्या बेरजेवर आहे. अशा प्रकारे साध्य आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. तर लक्षात ठेवा सशर्त विधान ज्यावेळेस दिली जातात त्यावेळेला सशर्त विधानामध्ये पूर्वार्ध हे त्या विधानाचं किंवा त्या प्रमेयाचं साध्य पक्ष असतं आणि उत्तरार्ध म्हणजे त्या विधानाचं किंवा त्या प्रमेयाचं साध्य असतं. हे लक्षात ठेवावं लागेल. तर अशा प्रकारे जर तरची विधानं ही सशर्त विधानं असतात हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल. आता व्यत्यास म्हणजे नेमकं काय तर व्यत्यास आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेला व्यत्यास म्हणजे जी काही विधान आपण सांगितलंय त्याची उलट पडताळणी, त्याची उलट पडताळणी. आता समजा हे पायथागोरसचं प्रमेय आपण या पद्धतीने लिहिलं. मग व्यत्यास म्हणजे नेमकं काय तर या जर तरची जी विधान आहे ती आलटून पालटून जर आपण टाकली म्हणजे आपण असं जर म्हटलं इथं तरच्या जागी जर वापरायचं आणि आपण असलं सांगितलं जर एखाद्या त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजेएवढा असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. हा काय झाला ह्या विधानाचा व्यत्यास. म्हणजे कसं बघा व्यत्यास सांगताना आपण ही विधानं उलट सुलट टाकली. म्हणजे कशी टाकली जर एखाद्या त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजेएवढा असेल
काटकोन त्रिकोण असतो. म्हणजे लक्षात ठेवा, जेव्हा आपण प्रमेयाचा व्यत्यास लिहितो त्यावेळेला ही विधानं आपण उलट सुलट केली. मग विधानं उलट सुलट केली की अर्थातच तिथं जे काही तुमचं मूळ विधानाचं पक्ष आणि साध्य होतं त्याच्यामध्ये सुद्धा उलटेपणा आपल्याला दिसून येतो. म्हणजे व्यत्यास ज्यावेळेस आपण सांगतो त्यावेळेला व्यत्यासाच्या वेळेला साध्य हे काय असेल, पक्ष असेल आणि पक्ष हे साध्य असेल. तर अशा पद्धतीने व्यत्यासामध्ये आपण जी काही विधान आहे त्याची उलट मांडणी किंवा उलट तपासणी आपण करत असतो, हे तुम्हाला लक्षात आलं असेल. तर सशर्त विधान म्हणजे काय की ज्याच्यामध्ये काही विशिष्ट अटी किंवा जर तरचा वापर केला असतो, अशी विधाने ही सशर्त विधान असतात. आणि त्यातला पूर्वार्ध म्हणजे काय तर जर पासून तर पर्यंतचा जो भाग आहे तो पूर्वार्ध असतो त्या विधानाचा, आणि उत्तरार्ध म्हणजे काय तर पासून जे काही पुढचं वाक्य आहे तर ते त्या विधानाचं त्या प्रमेयाचं काय असतंय उत्तरार्ध असतो. तर लक्षात ठेवा, या ठिकाणी पूर्वार्धावरून आपल्याला पक्ष लिहिता येतं आणि उत्तरार्धावरून आपल्याला साध्य लिहिता येतं. आणि व्यत्यासामध्ये जे काही पूर्वार्ध आहे त्याच्यावरून तुम्हाला पुन्हा पक्ष लिहिता येतं आणि उत्तरार्धावरून तुम्हाला पुन्हा साध्य लिहिता येतं. पण एखाद्या विधानाच्या संदर्भात ते विधान आणि त्याचा व्यत्यास यामध्ये जसा वाक्यात फेररचना होते तशाच पद्धतीनं जे पक्ष आणि साध्य आहे याच्यात सुद्धा फेररचना झालेली दिसते. फळ्यावर लिहिलेल्या पायथागोरसच्या प्रमेयाच्या संदर्भात प्रमेयाचे साध्य पक्ष आणि साध्य आपण या पद्धतीने लिहितोय. पण जर का त्याचा व्यत्यास आपल्याला लिहायचा असेल तर व्यत्यासाच्या संदर्भात इथला जो पक्ष आहे तो पक्ष काय होईल, साध्य होईल, आणि इथलं साध्य हे पक्ष होईल. तर अशा पद्धतीनं तुम्हाला सशर्त विधानं जे असतात ते सशर्त विधानं या ठिकाणी आणि त्यांची व्यत्यास हा भाग तुमच्या लक्षात राहिला असेल. आता पुढचा जो भाग शिकायचा आपला तो म्हणजे सिद्धता. आता सिद्धता जी असते या सिद्धतेमध्ये आपण काय करत असतो तर एखादं विधान आपल्याला दिलं असेल तर त्याची शास्त्र शुद्ध मांडणी करून ते विधान सत्य कसं आहे हे सांगण्याची पद्धती म्हणजे सिद्धता. आता समजा आपण एखादे विधान निवडलं, समजा चौरसाचे कर्ण परस्परांना दुभागतात, चौरसाचे कर्ण परस्परांना दुभागतात असं एक विधान आपण निवडलं. विधान आहे एकदम सोपं आपण निवडले, चौरसाचे कर्ण परस्परांना दुभागतात किंवा परस्परांचे लंब दुभाजक असतात असे विधान तुम्ही लिहू शकता. मग ह्या विधानाची आपल्याला सिद्धता द्यायची म्हटलं तर ह्या विधानाच्या आधारे तुम्हाला एखादी चौरसाची आकृती या ठिकाणी करावी लागेल. चौरसाची आकृती तुम्हाला काढावी लागेल. त्याचे कर्ण तुम्हाला दाखवायला लागतील. या चौरसाला काहीतरी तुम्हाला नाव द्यावं लागेल आणि मग या ठिकाणी
हे चौरसाचे कर्ण परस्परांना कसे दुभागतात हे या ठिकाणी सिद्ध करावं. परंतु ह्या ज्या सिद्धता असतात अशा प्रकारे चौरसाचे कर्ण परस्परांना दुभागतात. म्हणजे या ठिकाणी समजा यम बिंदू असेल तर पीएम आणि एमआर जे सारखं आहे त्याचबरोबर क्यूएम आणि एसएम सारखं आहे हे सांगत असताना किंवा हे सिद्ध करत असताना तुम्हाला दोन पद्धतींचा वापर करता येईल किंवा एखाद्या विधानाची सिद्धता देण्यासाठी तुम्हाला दोन पद्धती वापरता येतात. ते म्हणजे एक तर प्रत्यक्ष पद्धती आणि दुसरी म्हणजे अप्रत्यक्ष पद्धती. आता प्रत्यक्ष पद्धतीमध्ये आपण काय करतो तर जी काही गृहीतक आहेत त्या गृहीतकाच्या आधारे आपण पुढे जाऊ आणि ही संकल्पना स्पष्ट करू. म्हणजे या ठिकाणी आपण शेवटी सांगणार की बाबा हे जे काही रेषाखंड आहेत हे समान लांबीचे आहेत आणि मग म्हणून या ठिकाणी चौरसाचे कर्ण परस्परांना दुभागतात असं आपण तिथं सांगू किंवा शेवटी सिद्ध करतो. परंतु अप्रत्यक्ष सिद्धतेमध्ये आपण काय करतो तर अप्रत्यक्ष सिद्धतेमध्ये आपण वेगळ्या पद्धतीने ही माहिती सांगतो. म्हणजे आपण असं सांगतो की चौरसाचे कर्ण परस्परांना दुभागत नाहीत आणि मग हे जे विधान आहे चौरसाचे कर्ण परस्परांना दुभागत नाहीत हे विधान हळूहळू आपण पुढे जातो आणि हे विधान कसं चुकीचं आहे किंवा हे विधान कसं असत्य आहे हे आपण सिद्ध करतो. ही झाली अप्रत्यक्ष सिद्धता. म्हणजे जे काही आपण सुरुवातीचं स्टेटमेंट केलं किंवा सुरुवातीला आपण जी काही माहिती सांगितली ती चुकीची कशी आहे हे आपण शेवटी सिद्ध करतो आणि म्हणून हे अप्रत्यक्ष सिद्धतेमध्ये सुरुवातीचं विधान तुमचं चुकीचं सांगितलं गेलेलं आहे किंवा दोन विधानामध्ये विसंगती आहे असा भाग तिथे येतो आणि अशा पद्धतीने आपण अप्रत्यक्ष सिद्धता येतो. परंतु प्रत्यक्ष सिद्धता असतील किंवा अप्रत्यक्ष सिद्धता असतील हा भाग शिकत असताना आपल्या काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात आणि ते म्हणजे गृहीतक. तर युक्लिडने आपल्याला काही गृहीतकं सांगितलेली त्या गृहीतकांचा आपण विचार करूयात. ही गृहीतकं कुठली तर पहिलं गृहीतक म्हणजे एका बिंदूतून अनेक रेषा काढतात. एक बिंदू आपण घेतला तर ह्या बिंदूतून अनेक रेषा आपल्याला काढता येतात हे आपल्याला माहिती आहे. हे आपलं पहिलं गृहीतक. म्हणजे तुम्ही एखादा बिंदू निवडला तर त्या बिंदूतून असंख्य रेषा आपल्याला काढता येतात. तुम्ही प्रत्यक्ष करून पाहू शकता. हे एक गृहीतक आहे. मग आता तुम्ही म्हणाल की गृहीतक म्हणजे नेमकं काय. आपण देव दिसला की पाया पडतो. मग पाया का पडतो तर देव दिसल्यानंतर आपल्यावर तशा प्रकारचे संस्कार दिलेले असतात झालेले असतात की देव दिसला की पाया पडायचा नमस्कार करायचा. आपण वडीलधाऱ्या माणसांच्या पाया पडतो. वडीलधाऱ्या माणसांचा आशीर्वाद आपण घेतो त्यांना नमस्कार करतो. हे कशामुळं तर तशा प्रकारचे संस्कार आपल्यावरती झालेले असतात. मग ते जसं एक गृहीतक आहे हिंदू समाजात महिलांनी कुंकू लावावे. कुठं अध्यादेश आहे का कुठं काही नियम आहे का परंतु हिंदू समाजात महिला कुंकू लावतात. मग हे जसं चालतं तशाच पद्धतीने आपल्याला हे सुद्धा लक्षात येतं की काही गोष्टी भूमिती शिकत असताना आपला गृहीत धराव्या. तर एका बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात हे आपलं गृहीतक नाही. म्हणजे हे त्रिवार सत्य. जसं आपण सांगतो की सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो हे एक गृहीतक आहे. किंवा कुणालाही विचारलं तरी तेच उत्तर तुम्हाला मिळणार आहे वेगळं उत्तर मिळणार नाही. म्हणजेच ते गृहीतक आहे. त्यालाच आपण इंग्रजीत
करोलरी असं म्हणतो. मग हे जे काही गृहीतक आहे त्या गृहीतकाच्या आधारे आपण सिद्धता देत असतो. तर त्याला आपण पॉस्ट्युलेट असं म्हणतो. गृहीतकांनाच आपण पॉस्ट्युलेट्स असं म्हणतो. मग ही जी काही गृहीतक आहेत याच्यातलं युक्लिडने सांगितलेलं दुसरं गृहीतक ते म्हणजे दोन बिंदूतून आपल्याला फक्त एकच रेषा काढता येते. आता मी तुम्हाला अशा पद्धतीने दोन बिंदू दिले ए आणि बी आणि तुम्हाला सांगितलं याच्यातून रेषा काढा, तुम्हाला जेवढ्या काढता येतात तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल की ह्या दोन बिंदूंना जोडणारी फक्त एकच रेषा असू शकते, दुसरी रेषा तुम्ही काढू शकत नाही. म्हणजे ए बी मधून जाणारी फक्त एक आणि एकच रेषा काढता येते हे आपल्याला माहिती आहे. तर हे युक्लिडने त्या काळात युक्लिड या गणितज्ञांनी त्या काळात सुरुवातीला शोधून काढलेला आहे. आणि म्हणून आपण अशा प्रकारे एका बिंदूतून अनेक रेषा काढता येतात, दोन बिंदूतून फक्त एकच रेषा काढता येते, अशा प्रकारचं गृहीतक या ठिकाणी आपण विचारात घेऊ शकतो कुठल्याही क्षेत्रात देत असताना. त्यानंतर तुम्हाला एखादा बिंदू दिला असेल तर ह्या बिंदूतून विशिष्ट त्रिज्या घेऊन, समजा तुम्हाला इथं पी बिंदू दिला आहे तर या पी बिंदूतून तुम्ही विशिष्ट त्रिज्या घेऊन तुम्ही असंख्य वर्तुळ इथं काढू शकता. असंख्य वर्तुळ तुम्हाला या ठिकाणी काढता येतात. हे एक गृहीतक असते. तर अशा प्रकारे एखादा बिंदू हा केंद्रबिंदू निवडून आपण असंख्य वर्तुळ काढू शकतो. हे आपले गृहीतकच आहे. त्यानंतर अजून एक गृहीतक आपण चौथं गृहीतकाचा विचार करूया. ते म्हणजे सर्व काटकोन परस्परांशी एकरूप असतात. आता काटकोन म्हणजे नेमकं काय, किती मापाचा असतो काटकोन? तर आपल्याला माहिती आहे काटकोन हा 90 मापाचा असतो. आणि कोणांची एकरूपता हा भाग आपण यापूर्वी शिकलो आहोत. कोण एकरूप कधी होतात? जर दोन कोणांचं किंवा अधिक कोणांचं माप सारखं असेल तर ते कोण एकरूप होतात हे आपण शिकलो. मग सर्व काटकोन परस्परांशी एकरूप असतात असं का, किंवा हे गृहीतक सत्य आहे का? तर तुम्हाला माहिती आहे प्रत्येक काटकोनाचं माप हे 90 अंशच असतं आणि त्यामुळं आपण असे कितीही काटकोन विचारात घेतले तरी ते सगळे काटकोन एकमेकांना परस्परांना एकरूप झाल्याचं आपल्याला दिसून येईल. तर हे एक आपलं महत्वाचं गृहीतक आहे. आता समजा शेवटचं गृहीतक पाचवं आपण विचार करूया. समजा आपण दोन रेषा काढल्या, दोन रेषा आपण काढल्या आणि एक त्यांना छेदणारी छेदिका आपण काढली. मग पाचव्या गृहीतकाबद्दल आपण बोलतोय. आता या ठिकाणी ए आणि बी हे काय आहे? आंतरकोन आहे. ए आणि बी हे आंतरकोन. एल एम या दोन रेषा आहेत. एल ही त्यांची छेदिका आहे. पण कोन ए आणि कोन बी यांची बेरीज जर दोन काटकोना एवढी होत नसेल, अर्थातच 2 गुणिले 90 म्हणजे 180 अंश होत नसेल, ह्या ए आणि बी कोणाची बेरीज जर दोन काटकोना एवढी म्हणजेच 180 अंश होत नसेल तर लक्षात ठेवा ह्या रेषा पुढे जाऊन कुठेतरी एकमेकांना छेदल्याशिवाय राहत नाही. म्हणजे अर्थातच तिथं आंतरकोन जर का परस्पर पूरक नसले किंवा त्यांची बेरीज 180 अंश नसली तर त्या एल आणि एम रेषा पुढे कुठेतरी एकमेकाला छेदणार, म्हणजे त्या समांतर रेषा नाही. हे आपल्याला या ठिकाणी या गृहीतकाच्या माध्यमातून लक्षात घ्यायचं.
तर अशा प्रकारे युक्लिडने जी काही गृहीतक आपल्याला सांगितली, असे असंख्य गृहीतक आहेत, तर त्या गृहीतकाच्या आधारे आपण जी काही विधान आहे त्या विधानांच्या बाबतीत, प्रमेयांच्या बाबतीत त्यांची सिद्धता आपण देऊ शकतो. आता प्रत्यक्ष सिद्धतेमध्ये आपण काय करतो ते आपण प्रत्यक्ष उदाहरणाच्या सहाय्याने बघूया, आणि अप्रत्यक्ष सिद्धतेमध्ये आपण काय करतो हे आपण उदाहरणाच्या सहाय्याने. प्रत्यक्ष सिद्धता कशी असते, अप्रत्यक्ष सिद्धता कशी असते याबद्दल आपल्याला या ठिकाणी माहिती घेऊया. दरम्यान आपण जी 5 गृहीतक शिकलो ही तुम्हाला लक्षात असावी, ती कायमस्वरूपी लक्षात तुम्हाला ठेवावी लागतील गणिताचा अभ्यास करत असताना. तर आता आपण या ठिकाणी एक विधान घेऊया आणि त्या विधानाच्या आधारे आपण प्रत्यक्ष सिद्धता कशी असते याबद्दल माहिती घेऊया. 2 रेषा एकमेकांना छेदल्यामुळे होणारे परस्पर विरुद्ध कोन हे एकरूप असतात, असं एक विधान आपण किंवा प्रमेय. 2 रेषा एकमेकांना परस्परांना छेदल्याने 2 रेषा परस्परांना छेदल्याने तयार होणारे विरुद्ध कोन एकरूप असतात. आता हे विधान आता प्रत्यक्ष सिद्ध करायचं. मग प्रत्यक्ष सिद्ध करत असताना आपण काय करणार, या विधानाला अनुसरून एखादी आकृती आपण काढणार. या विधानाला अनुसरून एखादी आकृती आपण या ठिकाणी काढू शकतो. मग आता बघा या ठिकाणी नाव दिलेत आपण ए बी पी क्यू आणि इथं एन, अशा प्रकारे आपण नाव दिले. मग या विधानामध्ये जी माहिती सांगितली त्याचा पूर्वार्ध जो आहे त्याच्या आधारे आपण पक्ष घेणार. मग आपण पक्ष काय घेणार, तर रेषा AB व रेषा PQ परस्परांना n बिंदूत छेदतात. हा झाला आपला पक्ष. आता साध्य काय आहे, तर आपलं साध्य आहे कोण ANP एकरूप कोण, ANP एकरूप कोण, BNQ एकरूप कोण, BNQ. अशा प्रकारे विधानाच्या आधारे आपण पक्ष लिहू शकतो, साध्य लिहू शकतो. म्हणजे विधान आणि आकृती याच्या सहाय्याने ह्या 2 गोष्टी तुम्ही लिहिल्या. मला सिद्धता देत असताना काही गोष्टी आपला गृहीत धराव्या लागतात प्रत्यक्ष सिद्धतेमध्ये. आता समजा ANP आणि ANQ हे रेषीय जोडीतले कोण आहेत हे आपल्याला माहित आहे. मग रेषीय जोडीतल्या कोणाच्या मापाची बेरीज किती असते, तर रेषीय जोडीतल्या कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते, आपल्याला माहित आहे.
मग आपण या ठिकाणी लिहू शकतो सिद्धता लिहित असताना आकृतीत कोण ANP अधिक कोण ANQ बरोबर 180. त्याला कारण काय तर रेषीय जोड. त्याला कारण रेषीय जोड. तर हे गृहीतक आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यावं लागतं. रेषीय जोडीतले कोण जे असतात त्यांचं माप 180 अंश असतं. हे गृहीतक आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यावं लागतं. गृहीतकाच्या आधारे आपण पुढे जातो. म्हणजे ज्या पायऱ्या आपण मांडतो सिद्धता देत असताना, प्रत्यक्ष सिद्धता देत असताना त्या पायऱ्यांना तिथं काहीतरी आधार असला पाहिजे, तरच आपल्याला त्या पायऱ्या मांडता येतात. आता दुसरी गोष्ट, या ठिकाणी जसं ANP आणि कोण ANQ हे रेषीय जोडीतले कोण आहेत, तसं ANQ आणि BNQ सुद्धा रेषीय जोडीतले कोण आहेत. मग आपण लिहू शकतो ANQ अधिक कोण BNQ ह्यांचं माप सुद्धा किती आहे 180 अंश आहे. आणि ह्याला कारण हेच रेषीय जोडीतील कोण. मग आता ह्या दोन विधानांचा जर विचार केला तर ह्या विधानाची किंमत तेवढीच आहे, ह्या विधानाची किंमत तेवढीच आहे. मग आपण लिहू शकतो म्हणून कोण ANP अधिक कोण ANQ बरोबर कोण ANQ अधिक कोण BNQ. समीकरण हे 1 तुम्ही म्हटलात आणि हे 2 म्हटलात, तर समीकरण 1 व 2 बरोबर. आणि मग तुम्हाला दिसतं या ठिकाणी ANQ दोन्ही बाजूला आहे, ते कॅन्सल होतं. म्हणजे ANP या कोणाची किंमत किती आहे तर कोण BNQ एवढी आहे. म्हणजेच कोण ANP एकरूप कोण BNQ आहे. तर अशा प्रकारे आपण प्रत्यक्ष सिद्धता देऊ शकतो. मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूयात. पुढील तासाला आपण अप्रत्यक्ष सिद्धता कशा द्यायच्या हे उदाहरणाच्या सहाय्याने बघूयात. शिकलेला भाग पान नंबर 8 असेल, 9 असेल किंवा 10 असेल, पुस्तकातील पान नंबर 8, 9, 10 याचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि पुढील तासाची तयारी करा. तर या ठिकाणी आपण थांबतोय. सर्वांचे धन्यवाद.